पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची काळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया वेदणारे मूळ आशयाचे कूळ वेदणारे मूळ आशयाचे कूळ भाषेचा कल्लोळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया खोल पसरतो पुन्हा उगवतो खोल पसरतो पुन्हा उगवतो सांगून उरतो तुकाराम सांगून उरतो तुकाराम चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची काळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया शब्दांचे इमान अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया कविता विधान परिषद मध्ये 3 वेळा सादर झाल्या आणि ज्याची शासकीय पटलावर नोंद आहे. आम्ही लहानपणी मोठमोठे नेते टीव्हीत पाहायचो. माई वडील माई आई शेंगा काढत राहायची सोले काढत राहायची आणि मी तिच्या बाजूने बसायचो तर टीव्हीत पाहायचो मोठमोठे नेते भाषण देत आहे. पण ज्या दिवशी मी आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री त्यांच्या सोबत स्टेजवर होतो आणि भाषण देत होतो, टीव्हीवर 15 चॅनलवर माझं भाषण लाईव्ह सुरू होतं, त्या दिवशी माझे आई वडील माझ्या भाषण घरून पाहत होते. माझी आई म्हणते माझ्या बाबाले आपलंच होय का म्हणते. पण हा मोठेपणा ज्या महापुरुषांमुळे मला मिळाला आणि ज्या महापुरुषांमुळे तुम्हाला जगण्याचा वागण्याचा बोलण्याचा इथे बसण्याचा ऐकण्याचा अधिकार मिळाला. माझ्यासारख्या पामराशी काय थोरपणा पायीची वाहन पायीच माझ्यासारखा साधारण शेतकऱ्याचं पोरग तुमच्यासारख्या मूल मधल्या विद्वान मंडळींना अमरावती शहरातून इकडे बोलवावं. हे कोणामुळे लाभलं की जलाशय पाहिले की मी तडे चौदार आठवतो, तडाला लावली तू भीमा अंगार आठवतो,
हरवले सर्व शत्रूंना बिना तलवार भाल्याने, तडपत्या लेखणीची ती करारी धार आठवतो, मनूच्या कायद्यालाही जसे तू जाळले होते, विषमता जाळणारा तो तुझा यलगार आठवतो, की करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या संतांना वारकरी संप्रदायाची स्थापना झाल्यानंतर, ज्या संतांना खरं कीर्तन केलं, ज्या संतांना या समाजातले भोंदू बुवा आहे, या समाजावर होणारा अन्याय आहे, शेतकऱ्यांवर अन्याय आहे, ज्या संतांना जगाच्या इतिहासातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली, सगळ्यात पहिली कर्जमाफी ज्या संतांना आपल्या जीवनामध्ये केली ना, ज्या संतांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं की वाढवुनी जटा नेसुनी कासोटा, अभिमान मोठा करीताती, सर्वांना करीती विभूती लेपन, पाहती मिष्टान्न भोगावया, ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आणि ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या जमनातल्या तोंडी सावरल्या, पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाणा सुद्धा घेतला नाही, जो संत गोपाला देवकी नंदन गोपाला करत पंढरीच्या वारीला गेला सर, पण कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही, ज्या संतांना गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केलीच, पण रस्त्यावरची लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली.